फैजपूर नगरपालिका प्रशासनाविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे आज जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे। फैजपूर येथे या ठिकाणी ज्या प्रकारे बघितलं तर मर्जीच्याच लोकांना कंत्राट देण्यात येत असल्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी या ठिकाणी आक्रमक झाले असून जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। या ठिकाणी फैजपूर नगरपालिकेचा निषेध करण्यात येत आहे। या संदर्भातील बातचीत करण्यासाठी आमच्या सोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष आहे राजू सूर्यवंशी, आम्ही त्यांच्याकडे काय सांगणार आज या तुम्ही फैजपूर नगरपालिकेच्या कारभाराविरोधात आंदोलन करता आहेत, काय सांगणार? फैजपूर नगरपालिका एकदम भ्रष्ट नगरपालिका। या ठिकाणी सत्ताधारी आणि अधिकारी या ठिकाणी मिळून या ठिकाणी जी सरकार जी योजना लागवते लोकांसाठी लागवते लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे त्याची लूटमार करण्याची एक गँग या ठिकाणी तयार झालेली आहे, शासकीय गँग तयार झालेली आहे। म्हणून त्यांच्या विरुद्ध या ठिकाणी आमचं आंदोलन आहे। आम्ही त्यांनी जे टेंडर काढलेलं आहे ते बेकायदेशीरपणे काढलेलं आहे, नियमाला सोडून काढलेलं आहे। म्हणून ते टेंडर रद्द करण्यात यावं आणि त्यांनी जे 4-5 लोक आहे त्यांना जे मायनस करून देण्यात आहे, तुषार पाटील जे आहे त्याच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व यंत्रणा चालते। ते तुषार पाटील सांगतो मी आमदाराचा माणूस आहे, तुषार महाजन म्हणतो मी आमदाराचा माणूस आहे, आमदार मला मदत करतायत आणि माझा टेंडर कोणी कॅन्सल करू शकत नाही। आणि सीओ देखील म्हणतात मला आमदाराचा प्रेशर आहे त्याच्यामुळे टेंडर मी बाजूला काढू शकत नाही। म्हणून अमोल जावळे जे आमदार आहेत यांचा प्रेशर मला आहे, म्हणून मी या ठिकाणी मला काहीच करता येत नाही। म्हणून त्या ठिकाणी आम्ही सर्व प्रयत्न 23 तारखेला त्या ठिकाणी 27 आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केलं, पण त्या ठिकाणी या ठिकाणी सीओच्या म्हणण्यावरून काही आम्हाला या ठिकाणी सत्य दिसला नाही किंवा न्याय मिळणारा दिसला नाही। म्हणून आज रोजी आम्ही या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला मोठा मागणी काय आपली? आमची मागणी अशी आहे की जे टेंडर मध्ये जे अटी शर्ती टाकलेल्या आहेत ते अटी शर्ती टाकलेल्या आहेत त्या तुषार महाजन ठेकेदाराच्या म्हणण्यावरून टाकलेल्या आहेत। कारण की त्यांच्याकडे जे सामग्री आहेत ती सामग्री या ठिकाणी मालकी हक्काची असली पाहिजे असं म्हटलेलं आहे। डामर प्लॅन आणि RMC प्लॅन हे हक्काचं असलं पाहिजे, म्हणजे स्वतःच असलं पाहिजे। आणि ज्या छोट्या छोट्या वस्तू 10,000 5,000 टँकर हे भाड्यात तत्पर घेतलं पाहिजे। म्हणजे ज्या मशिनरी ज्या करोड रुपयाच्या आहे त्या गोरगरीब ठेकेदाराकडे नसतील, आपल्याकडेच नसतील, म्हणून आपण त्या अटी टाकण्यात आलेल्या आहे। आणि छोट्या वस्तू पण भाड्याने घेतात, मग तुम्ही छोट्या वस्तू जर भाड्याने टाकतात मोठ्याही भाड्याने दिले पाहिजे जेणेकरून त्याच्यामध्ये सामना झाला पाहिजे, इतर लोक त्या टेंडरमध्ये आले पाहिजे। परंतु असं न करता या टेंडर मॅनेज करून देण्यासाठी या ठिकाणी 20% या ठिकाणी सीओ साहेबांना देण्यात आलेले आहे। आणि या टेंडरमध्ये ते सांगतात मी नगराध्यक्ष आणि आमदार हे 3 लोक मी पाठणार आहे अशा पद्धतीने ते आम्हाला सांगतात। म्हणून आमचा टेंडर कोणी कॅन्सल करू शकत, तुम्ही कुठेही जा, सत्ता आमची ते कॅन्सल होणारच नाही। म्हणून आम्हाला हा मार्ग या ठिकाणी स्वीकारावा लागेल। आपण काय सांगणार आता पुढच्या मागण्या मान्य नाही झाल्यास तर काय पाऊल असणार आहे? मागण्या नाही झाल्यास आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आणि जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात नाशिक विभागावर आमची पुढील आंदोलन राहील असं मी या ठिकाणी जाहीर करतो। आताची मागणी असे की जे टेंडर त्यांनी पब्लिश केलेलं आहे ते त्यांनी ज्या चुकीच्या पद्धतीने अटी शर्ती लादलेल्या आहेत त्या अटी शर्तीच्या मुळे मॅनेज टेंडर दिसतं पूर्णपणे ते रद्द व्हावे आणि नव्याने ते टेंडर करण्यात यावं अशी आमची आज रोजी मागणी आहे। नक्कीच फैजपूर नगरपालिका प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटातर्फे हे आंदोलन करण्यात येत आहे। जे टेंडर या ठिकाणी देण्यात आलेले टेंडर कुठेतरी रद्द करण्यात यावं, मर्जीच्याच लोकांना हे टेंडर देत असल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने केला आहे। नाहीतर आगामी काळात हे टेंडर जर रद्द झालं नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी दिला आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।